तर ज्यावेळेस आपण अ, पवित्र शास्त्राबद्दल पाहतो ना का बरं पवित्र शास्त्र जे आहे ते इतकं महत्वाचं आहे. त्याच्या मागचा उद्देश काय आहे आणि का त्याला पवित्र म्हटलेलं आहे? तर अनेक प्रश्न आहेत कारण अ, अनेक वेगवेगळे पुस्तकं आपल्याला अनेक वेगवेगळे साहित्य पाहायला भेटतात. परंतु त्या सगळ्या साहित्यांमध्ये अ, अ, हा जो पवित्र शास्त्र आहे, हाच का ग्रंथ जो आहे किंवा हे जे अद्भुत अशी पुस्तकं आहेत, इतकी मौल्यवान आणि इतकी सामर्थ्यशाली आपल्याला भासतात. तर नाही का थोडक्यात आपण त्याबद्दल समजून घेऊया. पवित्र शास्त्राबद्दल शिकत असताना सगळ्यात अगोदर आपल्याला काही जे दृष्टिकोन आहेत ते समजून घेणं गरजेचं आहे. विशेष करून अ, एक उदारमतवाद जे आहेत ते अशा प्रकारे अनेक प्रकारच्या त्रुटी पवित्र शास्त्रामध्ये काढतात ते नाही का अनेक कमतरता ते काढतात. ते म्हणतात की पवित्र शास्त्र जे आहे खरं तर अनेक लोक म्हणतात की हे एक मानवी विचार आहेत किंवा मानवी विचारांद्वारे हे आलेलं आहे. पवित्र शास्त्रामधील जे अलौकिक चमत्कार आहेत ते खरे सत्य म्हणून मान्य करता येत नाहीत. जे काही तिथे चमत्कार घडलेले आहेत. त्यानंतर अं, त्यानंतर पवित्र शास्त्रामध्ये मानवाचे जे देवाविषयीचे विचार होते ते एकत्र करण्यात आलेले आहेत. खरं हे देवाकडून नाहीये. आणि मग असे वेगवेगळे जे प्रश्न आहे, वेगवेगळे अम, जे तत्व आहेत किंवा जे चुकीचे असे विचारधारा आहेत पवित्र शास्त्राबद्दल ते हे उदारमतवादी जी लोक आहेत ते समोर मांडतात. ते मग पवित्र शास्त्राच्या लेखकाबद्दल सुद्धा प्रश्न उच्चारतात. उदाहरणार्थ यशयाबद्दल जर आपण पाहिलं ते म्हणतात की हे जे पुस्तक आहे खरा जो यशया संदेश आहे त्याने नाही लिहिलं तर मग कोणीतरी दुसऱ्याने लिहिलं असावं. आणि काही काही पुस्तकांबद्दल ते म्हणतात नाही या पुस्तकाचा लेखक एक नाही तर इतके इतके हे असावेत. अनेक प्रकारे ते अशा प्रकारे बोलतात नाही का. तर ते पूर्णपणे मानवी बुद्धीवर अवलंबून असतात ते. आणि ते काय म्हणतात की अ, हे जे शास्त्र आहे हे खरं तर देवापासून नाही तर खरं तर हे मनुष्यापासूनच उत्पन्न झालं तर ते शेवटी हा सारांश त्यातून निघतो. त्यानंतर नव सनातनी हा एक असा असा दृष्टिकोन किंवा असा एक गट आहे की जे काय म्हणतात की अ, अ, ते काय म्हणतात की पवित्र शास्त्रामध्ये जर आपण पाहिलं तर अनेक प्रकारचे असे दुभाषा आहेत किंवा अ, ते काय म्हणतात की पवित्र शास्त्रामध्ये खरं तर जरी देवाचं वचन ते असलं तरी सुद्धा ते पूर्ण देवाचं वचन आपण म्हणू शकणार नाही. तर तिथं केवळ मनुष्याने ख्रिस्ताविषयीची दिलेली जी साक्ष आहे तीच आपल्याला पाहायला भेटते. मग ते काय म्हणतात की देवाचा व्यक्तिशः अनुभव घेतला तरच त्याचे स्वतःचे प्रगटीकरण आपल्याला मिळतं. ते पवित्र शास्त्राद्वारे मिळणार नाहीये. त्यानंतर फारच नाही का फारच कमी अशा रीतीने फार तोकड्या रीतीने ते पवित्र शास्त्राकडे पाहतात. त्यानंतर रोमन कॅथलिक जी मंडळी होती आपल्याला माहित आहे की तिने पवित्र शास्त्राचा अधिकार जणू काय नाकारला. खऱ्या रीतीने ते म्हणायचे की नाही पवित्र शास्त्र अधिकारयुक्त आहे परंतु पूर्ण अधिकारयुक्त नाहीये ते. तर पवित्र शास्त्र तेव्हाच अधिकारयुक्त होईल जेव्हा मंडळी त्याला मान्यता देईल. आणि आणि मग त्याच्यासोबत मग ते म्हणायचे की मंडळीच्या ज्या परंपरा आहेत त्या सुद्धा तितक्याच महत्त्वाच्या आहेत आणि तितक्याच मोलाच्या आहेत आणि त्या अगदी पवित्र शास्त्राच्या बरोबरीच्या आहेत. म्हणून जर आपण पवित्र शास्त्राचं पालन करतो म्हणतो आणि आपण परंपरांचं पालन करत नाही तरी आपण देवाच्या विरुद्ध वागत आहोत. तर मग एक पूर्णपणे पवित्र शास्त्राचा जो अधिकार आहे त्याला ते काय करत होते अ, त्याला ते डाग आणत होते. आणि म्हणूनच अ, आपल्याला पाहायला भेटतं की जे खरे पवित्र शास्त्र जे विद्यार्थी होते आणि जे खरे देवाचे लेकरं ज्यांना सत्य समजलं त्यांनी हे नेहमी मान्य केलं की
हे देवाचं अद्भुत असं लौकिक असं प्रकटीकरण आहे आणि हे अचूक आहे. आणि मग यातील प्रत्येक शब्द देवाच्या पासून आलेला आहे, देवाने प्रेरित केलेला आहे, हे अधिकारयुक्त आहे आणि हेच एकमेव सत्य आहे. आणि त्याच्यावरच आपण काय करू शकतो, पूर्णपणे विसंबून राहू शकतो. आणि म्हणून पवित्र शास्त्राचा आपण बारकाईने काळजीपूर्वक अभ्यास केला पाहिजे आणि पूर्णपणे त्याच्यावर आपण अवलंबून राहिलं पाहिजे. आणि आपले तर्क विचार किंवा मानवी बुद्धी किंवा आपले अनुभव यावर आपण अवलंबून राहू नये. तर सर, ते शेवटी जे खरे अ, वचनाचे विद्यार्थी, जे देवाचे लेकरं होऊन गेले, त्यांनी अगदी स्पष्ट रीतीने अशा प्रकारे त्याच्याबद्दल आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे. आता पवित्र शास्त्राबद्दल आपण विचार करत असताना आपल्याला माहित आहे की सुरुवातीच्या काळामध्ये अ, असे ज्या प्रकारे आता आपल्याकडे जे छापील रीतीने जे आपल्याकडे प्रती आहेत नाही का, आपल्याकडे पवित्र शास्त्र अगदी सुंदर रीतीने, मग त्याला वेगवेगळ्या प्रकारचे काहीला असं सोनेरी असं नाही का कड्या असतात, किंवा काहींना ते थंब इम्प्रेशन म्हणतो, किंवा आपण असे वेगवेगळे बायबल आपल्याकडे आहेत आता सध्या. परंतु सुरुवातीच्या काळामध्ये जेव्हा हे लिहून काढण्यात आलं खुद्द त्या लेखकांनी, आणि त्यांच्यानंतर सुद्धा काही काळापर्यंत, जोपर्यंत छापखाना नव्हता, तोपर्यंत आपल्याला पाहायला भेटतं की ही जी बायबलची प्रत होती, ही अगदी अ, हाताने लिहिण्यात आलेली होती, आणि एक अशा लांब लांब गुंडाळ्या आपल्याला त्या पाहायला भेटतात. तर नंतरच्या काळामध्ये आपल्याला पाहायला भेटतं की हे जे पुस्तकं होते नंतरच्या काळामध्ये, अ, त्यांना त्यांना देवाची वचन म्हणून नाही का प्रमाणित करण्यात आलं. खरं तर ते देवाची वचनं म्हणून होतीच, परंतु त्यांना एका 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 विशिष्ट पद्धतीतून त्यांनी पाहिलं आणि त्यातून ठरवलं की ही जी वचनं आहेत, ही जी पुस्तकं आहेत, ही पुस्तकं कशी आहेत, देवाची, ही ईश्वर प्रेरित पुस्तक आहेत. आणि त्यालाच कॅनन म्हणतात, म्हणजे मूल्यमापन करणं किंवा प्रमाण. त्या प्रमाणाच्या आधारे हे ठरवण्यात आलं की ही देवाची पुस्तकं आहेत. तर एक मापदंड त्याला म्हणतो आपण, कॅनन म्हणजे काय, एक मापदंड आहे की जिथं जी देवाची प्रेरित, देवाने दिलेली जी वचनं आहेत अद्भुत, ते वचन मंडळीने स्वीकारलं खरं तर. आणि खरं तर मंडळीने अ, हे जे बायबल आहे ते बनवलेलं नाही आपल्याला पाहायला भेटतं, परंतु जे देवाने दिलेलं आहे ते आपल्याला पाहायला भेटतं की मंडळीने स्वीकारलं, देवाकडून आलंय म्हणून. तर मग हे जे मूल्यमापन त्यांनी केलं की ही वचनं, ही जी पुस्तकं आहेत, उदाहरणार्थ जुन्या करारामधील जी पुस्तकं आहेत पूर्ण, मोशेचं नियमशास्त्रापासून तर संदेश त्यांच्या पुस्तकांपर्यंत, मग ही पुस्तकं ईश्वर प्रेरित आहेत. हे कशावरून? आणि त्यानंतर मग पुढे नवीन करारातील पण पुस्तक आले. मग नंतरच्या काळामध्ये आपल्याला पाहायला भेटतं दुसऱ्या तिसऱ्या शतकामध्ये, पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या शतकामध्ये अ, मग ही जी पुस्तकं आहेत त्यांना योग्य रीतीने त्याची त्याची मांडणी करणं, योग्य रीतीने तिथं अध्याय, आणि मग योग्य रीतीने त्या पुस्तकांना एकत्रित करणे, ह्या सर्व गोष्टी घडलेल्या आहेत. परंतु त्यासोबतच अनेक इतरही पुस्तकं होती जी त्या लोकांनी लिहिलेली आहे. परंतु त्या सगळ्यांमध्ये हीच पुस्तकं ईश्वर प्रेरित आहेत. याच्या मागचं प्रमाण किंवा एक एक मापदंड म्हणून त्यांनी काय केलं होतं, तर सगळ्यात अगोदर ते विचार करायचे की ज्यावेळेस पुस्तकाबद्दल त्यांनी मूल्यमापन करायचं ठरवलं, तर सगळ्यात पहिलं मुद्दा होता की काय ते देव प्रेरित आहे का, म्हणजेच ईश्वर प्रेरणा, म्हणजेच हे पुस्तक जे आहे हे देवाचं वचन आहे का, हे सगळ्यात पहिला प्रश्न होता. त्यानंतर काय इथं प्रेषितांनी विशेष करून याचा उपयोग केलेला आहे का, किंवा हे जे प्रेषितांनी शिकवलेलं आहे त्याच्याशी सुसंगत आहे का. तिसरं, याच्यामध्ये ख्रिस्त केंद्रित सत्य उघड केलेलं आहे का. चौथं, ही जी पुस्तकं आहेत जर आपण एकत्रित केली, तर मग ही पुस्तकं सैद्धांतिक रीतीने ऐक्य, यांच्यामध्ये ऐक्य आहे का, सुसंगती आहे का. तर उदाहरणार्थ जर
एकीकडे एक तत्व शिकवलं जातं आणि दुसरीकडे दुसरं शिकवलं जातं. तर मग त्यामध्ये ऐक्य नसणार आहे. म्हणून जे सैद्धांतिक सुसंगती आहे त्याबद्दल सुद्धा त्यांनी विचार केला. आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे काय, की जे अगोदरची मंडळी, त्यांनी देवाची जी लोक आहेत त्यांनी हे देवाचं वचन म्हणून ओळखलं होतं का? आणि मग ते शेवटी सुरुवातीच्या मंडळीने याला मान्यता दिली काय? तर ही जी प्रश्न आहे या आधारे आपल्याला पाहायला भेटतं की त्यांनी त्याचं मूल्यमापन केलेलं आहे. आणि मग आपल्याला माहित आहे की जुना करार, जी 39 पुस्तकं नाही का, जी यहुद्यांनी मान्य केली देवाची पुस्तकं म्हणून, आणि प्रभू येशू ख्रिस्ताने सुद्धा आणि प्रेषितांनी सुद्धा त्याचा उपयोग केलेला आहे. आणि नवीन करार आपल्याला माहित आहे 27 पुस्तकं, जिथं आपल्याला प्रेषित आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ती लिहिलेली आहे. पण ज्यावेळेस आपण जुना करार आणि नवीन कराराबद्दल पाहतो, तर जुन्या करार जो आहे, विशेष करून मला असं वाटतं की मलाखी, ते नवीन करार म्हणजे मत्तय, या जुन्या करार आणि नवीन कराराच्या मध्यात जो 400 वर्षाचा काळ गेलेला आहे, त्या काळामध्ये सुद्धा आणखी काही पुस्तकं लिहिण्यात आली होती आणि त्याला एपोक्रिफा म्हणतात. अ, आणि आणि ही जी पुस्तकं आहेत, अ, अ, या पुस्तकांबद्दल विचार करत असताना ही पुस्तकं ईश्वर प्रेरित नाहीत. कारण त्यांचं सुद्धा मूल्यमापन करण्यात आलं यानुसार, या सर्व प्रश्नांनुसार. आणि आपल्याला पाहायला भेटतं की त्यामध्ये ते पूर्णपणे अपात्र ठरलेले आहेत, अपयशी झालेले आहेत. आणि म्हणून हे देव प्रेरित किंवा परमेश्वर प्रेरित, ईश्वर प्रेरित ती पुस्तकं नाहीत. परंतु आपल्याला ज्यावेळेस इतिहास समजून घ्यायचा आहे, तर त्याच्यासाठी ही चांगली पुस्तकं आहेत अपोक्रिफा. तर तिथून आपण काही इतिहास पाहू शकतो नाही का, नेमकं काय त्या काळामध्ये घटना घडलेल्या होत्या. मग ती जी पुस्तकं आहेत ना, ती आपल्या समोर आहेत बघा. ही जवळजवळ अम, 14 14 ती पुस्तकं होती नाही का. आणि मग आपल्याला पाहायला भेटतं की ह्या पुस्तकांमध्ये आपल्याला बराचसा जो इतिहास आहे तो आपल्याला पाहायला भेटल. जो इतिहास पवित्र शास्त्रामध्ये आपल्याला पाहायला भेटत नाही, त्यातून मग आपल्याला बऱ्याच गोष्टी समजतात. उदाहरणार्थ, जर आपण हे जे मक्काबीज आहेत त्यांच्याबद्दल आपण शिकलो, त्यांचा इतिहास जर आपण पाहिला, तर आपल्याला थोडक्यात आयडिया येऊन जाईल की 400 वर्षाच्या काळामध्ये देव शांत बसलेला नव्हता. त्या काळामध्ये सुद्धा देवाने कशा प्रकारे अ, अद्भुत अद्भुत कार्य घडून आलेलं आहे. आणि याबद्दल आपण शिकलेलो आहे अगोदरच. तर विशेष करून ही जी पुस्तकं आहेत इतिहासासाठी एकदम चांगली आणि उपयोगी साहित्य ठरू शकतात, परंतु हे ईश्वर प्रेरित नाहीत. हे आपण समजून घेणं गरजेचं आहे. आपण त्याच्यावर पूर्णपणे विसंबून राहू शकत नाही. मग नंतर आपल्याला पाहायला भेटतं की सगळ्यात अगोदर सॉरी, जो जुना करार होता सगळ्यात अगोदर, तो इब्री भाषेमध्ये आणि अरेमिक काही भाग त्याचा होता. तर नंतरच्या काळामध्ये विशेष करून मला असं वाटतं दुसऱ्या शतकामध्ये आपण म्हणू शकतो की जिथं काही यहुदी जे विद्वान आहेत, 70 ते 72 लोक एकत्रित आले आणि त्यांनी इब्री भाषेतील जो ग्रीक जो जो जुना करार होता, त्याचा अनुवाद ग्रीक भाषेमध्ये केला. आणि आपल्याला पाहायला भेटतं की त्याला सेप्टुजिंट म्हणतात. सेप्टुजिंट LXX म्हणजेच 70 लोकांनी केलेलं ते भाषांतर. आणि मग आपल्याला पाहायला भेटतं की अ, यहुदी लोक जे होते, ते येरुशलेम सोडून अनेक देशात पसरलेले होते. अनेक यहुदी जे होते त्यामध्ये इब्री भाषा जी आहे ते विसरलेले होते आणि ते ग्रीक बोलू लागले. त्यांची बोली भाषा जणू काय ग्रीक झालेली होती. आणि म्हणून इब्री भाषेतून हे ग्रीक भाषेमध्ये ह्या विद्वानांनी त्याचं भाषांतर केलं. आणि विशेष करून जे ग्रीक भाषिक यहुदी होते त्यांच्यासाठी जुन्या कराराचं जतन करण्यात आलं ह्या प्रकारे. त्यानंतर ज्यावेळेस आपण पुढे येतो, तर आपल्याला पाहायला भेटतं की मसिया म्हणजे जो प्रभू येशू ख्रिस्त आहे, त्याच्या येण्याची त्याद्वारे तयारी झाली जणू काय. ते जे भाषांतर करण्यात आलं, ते भाषांतर करत असताना अगदी अगदी विचारपूर्वक काही शब्द त्या ठिकाणी टाकण्यात आलेले आहेत ग्रीकमध्ये, जे इब्री भाषेमध्ये आपल्याला थोडं कठीण जाईल त्या शब्दाला समजून घेण्यासाठी. उदाहरणार्थ, जर आपण यशया 7:14 जर पाहिलं, तर मूळ इब्री शब्द जर तुम्ही पाहिला, तर ते तरुण स्त्री साठी वापरण्यात आलेला तो शब्द वापरलेला आहे.
आणि तरुण स्त्री म्हटल्यानंतर मग ती तरुण जी स्त्री आहे ती विवाहितही असू शकते, नाही का? पण मुद्दा हा आहे की ज्यावेळेस अ, पवित्र शास्त्र स्त्रीच्या संतानाबद्दल बोलतं, नाही का? तर मग ती स्त्रीचं संतान कुठून आहे, ती स्त्री कोणती? ग्रीक भाषेमध्ये ज्यावेळेस भाषांतर करण्यात आलं सेप्ट्युजिंट, मग त्यांनी तिथे एक शब्द टाकलेला आहे, तो म्हणजे काय? की कुमारी. तर इथं अगदी स्पष्ट होतं की जिने पुरुष पाहिलेला नाही. तर मग ख्रिस्ताचा जन्म हा जो नाही का, की जरी तो एका स्त्रीद्वारे जन्मला तरी सुद्धा तो पापामध्ये जन्मला नाही. तो पापामध्ये तो नव्हता. तो पापविरहित असा होता. परिपूर्ण मनुष्य म्हणून आपल्याला पाहायला भेटतं. आणि मग हे जे भाषांतर आहे ग्रीकमध्ये केलेलं, त्याचाच उपयोग मग पुढे जाऊन पौलाने, पेत्राने आणि जी सुरुवातीची जी मंडळी होती तेथील वडिलांनी केलेलं आहे. त्यातीलच त्यांनी जे शब्दप्रयोग आहेत आणि ती जी वचनं आहेत ग्रीक भाषेतील, त्याचाच उपयोग करून पौलाने पत्र लिहिली. पौलाने त्यातूनच अभ्यास केलेला आपल्याला पाहायला भेटतो. पुढे गेल्यानंतर आता ज्यावेळेस पवित्र शास्त्राबद्दल आपण पाहतो, तर पवित्र शास्त्र जे आहे अ, त्याच्या मुळापासून आपण सुरुवात करूया. तर सगळ्यात अगोदर पवित्र शास्त्र त्याचं मूळ कुठून आहे, तर खुद्द देवापासून आहे. हे देवाचं प्रगटीकरण आहे. हे ईश्वर प्रेरित आहे, नाही का? त्याच्यापासून हे प्रगटीकरण किंवा हे पवित्र शास्त्र आपल्यापर्यंत आलेलं आहे. आणि मग हेच पवित्र शास्त्र देवाने स्वतःचं दिलेलं प्रगटीकरण मनुष्याला ते लिहून ठेवण्यात आलं. आणि प्रत्येक पिढ्यांसाठी आपल्याला पाहायला भेटतं मग इब्री आणि ग्रीक शास्त्रवचने, नाही का, अचूकपणे ते हाताने लिहिण्यात आली नंतरच्या काळामध्ये. कारण त्यावेळेस अशा प्रकारे छापखाने नव्हते, नाही का? तर मग त्याचं जतन करण्यासाठी काय झालं की एक व्यक्ती किंवा एक असे जे लोकसमुदाय जे जे त्याचं वाचन करायचे, मग एक पिढी ते दुसऱ्या पिढीसाठी मग ते लिहून काढायची, मग त्याला हस्तलिखित म्हटलेलं आहे, नाही का? तर मग ही जी हस्तलिखित आहेत ते एक 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 लिहित गेले पुढे. आणि नंतरच्या काळामध्ये आपल्याला पाहायला भेटतं मग मग ही जी कॅनन जी पद्धत आहे, ज्याला नंतरच्या काळामध्ये जी पुस्तकं एकत्रित करून ही ईश्वर प्रेरित पुस्तकं आहेत त्याबद्दल मान्यता देण्यात आली. त्यानंतर जे आधुनिक जे मनुष्य आहेत नंतरच्या काळामध्ये, मग त्यांनी काय केलं, त्या हस्तलिखितांचाच अभ्यास केला आणि मग त्यातून ते भाषांतर करायला लागले. आणि मग ते भाषांतर करायला लागल्यानंतर आपल्याला पाहायला भेटतं की वेगवेगळ्या भाषेमध्ये ते भाषांतर होत गेलं. आणि मग आपल्या सुद्धा भाषेमध्ये देवाच्या दयेने ते पवित्र शास्त्र आता उपलब्ध आहे. आणि म्हणून आता आपण स्वतः त्याचा अभ्यास करणं गरजेचं आहे. आणि देवाकडे आपण याच्यासाठी विनंती करणं गरजेचं आहे की प्रभू, तो आमचं हृदय प्रकाशित कर तुझं वचन समजण्यासाठी आणि त्याप्रमाणे चालण्यासाठी. तो आम्हाला त्याची तुझी कृपा पुरव. आता ज्यावेळेस आपण प्रगटीकरणाबद्दल विचार करतो देवाच्या, तर प्रगटीकरण म्हणजेच काय, की देवाने मनुष्यासोबत स्वतः संवाद साधलेला आहे. नाहीतर आपल्याला देवाबद्दलचं पूर्ण ज्ञान होणं शक्य नव्हतं. अब्रामाला कळालं असतं का की देव कोण आहे? नाही. देवाने खुद्द स्वतः पुढाकार घेतलेला. देव स्वतः अब्रामाशी बोलला. बरोबर? देव स्वतः बोलताना दिसत आहे जुन्या करारामध्ये त्याच्या लोकांसोबत. त्याने केलेलं अद्भुत प्रगटीकरण आपल्याला पाहायला भेटतं. आणि प्रगटीकरणाबद्दल विचार करत असताना ही देवाची अद्भुत आणि सार्वभौम कृती आहे की तो इतका महान, इतका अमर्याद आणि इतका अद्भुत देव आहे. तरी सुद्धा तो काय करत आहे, ह्या मर्यादित बुद्धीच्या मनुष्यांना स्वतःला तो प्रगट करत आहे. आणि अशा प्रकारे तो प्रगट करत आहे की या मर्यादित बुद्धीच्या आपल्यासारख्या लोकांना तो देव कोण आहे आपण समजून घ्यावं. ओके. तर ही त्याची एक सार्वभौम कृती पाहायला भेटते आपल्याला, नाही का? आणि म्हणूनच देवाचं प्रगटीकरण मग आपण जर पाहिलं, तर ते केवळ पवित्र शास्त्र आहे देवाचं प्रगटीकरण. आता प्रगटीकरणाबद्दल विचार करत असताना पवित्र शास्त्रामध्ये त्याच्यासाठी काही शब्द वापरण्यात आलेले आहे मूळ भाषेमध्ये. मूळ इब्री भाषेमध्ये दोन शब्द वापरलेत. एक म्हणजे गॅला आणि दुसरं यादा. आणि हे जे दोन शब्द आहेत त्याचा म्हणजे त्याचा अर्थ काय होतो?
आच्छादन दूर करणं, जे झाकलं होतं ते उघडणं, किंवा ज्ञात करणं किंवा विदित करणं. आणि दोन्ही शब्द तुम्हाला स्तोत्र 98 आणि 2 मध्ये पाहायला भेटेल, जिथं परमेश्वराने आपला विजय विदित केला आहे म्हटलेलं आहे. राष्ट्रांसमक्ष आपला न्याय पण त्याने प्रगट केलेला आहे म्हटलेलं आहे, नाही का? ग्रीकमध्ये मग जे शब्द वापरलेले आहेत बघा तिथं, एक शब्द जो आहे तो म्हणजे ॲपोकॅलिप्टो, म्हणजेच काय, प्रगट करणं. पुन्हा त्याचाच अर्थ अशाच प्रकारे होतो, किंवा झाकलेलं ते उघड करणं, नाही का? आणि पाहणेरू, तो शब्द आहे तो पण प्रगट करणं त्याबद्दल जातं. आणि दोन्ही शब्द आपल्याला पहिले करीन 2:10 आणि कलसे 1:26 मध्ये पाहायला भेटतं. 2:10 मध्ये पहा, कारण देवाने त्या आत्म्याच्या द्वारे आपल्याला प्रगट केले, कारण आत्मा हा सर्व गोष्टींचा व देवाच्या गहन गोष्टींचाही शोध घेतो. आणि कलसे 1:26 मध्ये पहा, जे रहस्य युगानुयुग पिढ्यानपिढ्या गुप्त ठेवलेले होते, परंतु आता त्याच्या पवित्र जनांना प्रगट झाले आहे. तर प्रगट झाले त्याच्याबद्दल आपल्याला शिकायला भेटतं. आता हे जे प्रगटीकरण आहे, काय एकाच वेळी देवाने प्रगटीकरण दिलं का? तर नाही. हे प्रगतशील प्रगटीकरण आहे. म्हणूनच इब्रिलोकास पत्रकर्ता जो आहे, तो अध्याय 1 आणि वचन 1 आणि 2 मध्ये म्हणतो, की देव प्राचीन काळी अंशांशाने व प्रकाराप्रकारांनी संदेष्ट्यांच्या द्वारे बोलला म्हटलेला आहे. बरोबर? अंश आणि प्रकार. तर प्रगटीकरण म्हणजे काय बरं? की त्याचं प्रगटीकरण देवाने एकाच वेळी दिलेलं नाही. ते एकाच लेखकाला दिलेलं नाहीये. तर त्याने टप्प्याटप्प्याने ते दिलेलं आहे. आणि विशेष करून अंश अंश त्याला म्हटलेलं आहे, आणि प्रकारांनी म्हणजेच काय, स्वप्न, दृष्टांत, पुष्कळदा वाणीद्वारे, नाही का, लोकांनी त्याची वाणी ऐकली. अ, आणि ह्या सर्व गोष्टींचा देवाने उपयोग केला, अ, अ, स्वतःला त्याच्या लोकांना प्रगट करण्यासाठी. तर हे अ, प्रगतशील प्रगटीकरण आहे. जवळजवळ 1,500 वर्ष लागली पूर्ण होण्यासाठी, नाही का? आणि एक जो लेखक आहे, तो ह्या काळामध्ये जगला. त्याच्यानंतरच्या जवळजवळ एक 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 दुसरा लेखक, तो 100 वर्षानंतर, कोणी 500 वर्षानंतर, तर कोणी 600 वर्षानंतर लिहिताना दिसतो. आणि मग जर तुम्ही त्यांच्यामधील काळ, त्या काळची संस्कृती पाहिली, ह्या सर्व गोष्टी पाहत असताना अद्भुत रीतीने आपण पाहतो, की प्रत्येक काळी टप्प्याटप्प्याने देव जसं त्यांना प्रगट करत गेला, तसं त्यांनी ते लिहिलेलं आहे. जसं ते पझल माहिती ना, एक चित्र, एकच चित्र असतं ते, परंतु ते असे वेगवेगळे तुकडे असतात छोटे. आणि जसं जसं तुम्ही ते तुकडे जोडत चालतात, नाही का, तसं तसं ते चित्र पूर्ण होत जातं. आणि ज्यावेळेस तो शेवटचा तुकडा जोडला जातो, त्यावेळेस ते पूर्ण चित्र तुमच्या समोर येतं. तशाच प्रकारे ही जी मोठी आणि एकच गोष्ट आहे, ती देवाने या 1,500 वर्षांच्या काळामध्ये टप्प्याटप्प्याने दिली. आणि पहा, त्याचा उलगडा टप्प्याटप्प्याने होत गेला, की नेमकं त्याचा अर्थ काय, त्याचा अर्थ काय. त्या लोकांना जरी ते कळत नव्हतं, तर त्याच्या पुढच्या पिढीला आणखी आणखी स्पष्ट रीतीने त्याचा उलगडा झालेला आहे. त्याच्या त्याच्या पुढच्या पिढीला त्याचा आणखी स्पष्ट रीतीने उलगडा झालेला आहे. उदाहरणार्थ, मोशेने पहिली 5 जी पुस्तकं आहेत ती लिहिलेली आहे. आणि सुरुवातीलाच मोशेद्वारे देवाने लिहिलं काय, की स्त्रीचं संतान येईल आणि ते डोकं ठेचणार आहे. बरोबर? उदाहरणार्थ, हे स्त्रीचं संतान काय आहे माहित नाही. मग पुढे जाऊन अ, अब्रामाबद्दल पाहायला भेटतं, की अब्रामाच्या कुळातून ते असणार आहे. त्यानंतर यहुदा वंशातून ते असल. आणि मग आणखी पुढे पुढे येत असताना मग आपल्याला ते कळतं, की ते काय असणार आहे खऱ्या रीतीने. ते ते जे संतान आहे, ते एक राजा म्हणून उभं राहील. तर उत्पत्तीच्या पुस्तकातच अनेक गोष्टी शिकवलेल्या आहेत. मग उत्पत्तीच्या पुस्तकानंतर पुढे आपण येतो, निर्गमच्या पुस्तकामध्ये एक महान तारणाऱ्याचं कार्य पाहायला भेटतं. लेवियमध्ये एक देव महान, पवित्रीकरण, शुद्धीकरण करणारा देव, ते आपल्याला शिकायला भेटतं. तो पवित्र देव, त्याची महानता आपल्याला शिकायला भेटते. पुढे आपण येत असताना अ, अ, अनुवादामध्ये सुद्धा पुन्हा ह्या सर्व गोष्टींची पुनरावृत्ती करण्यात आलेली आहे. त्याच्यामध्ये मग अनेक नियमावली देण्यात आली. त्यामध्ये मग संदेष्टांबद्दल सुद्धा सांगितलेलं आहे, राजाबद्दल सुद्धा सांगितलेलं आहे, याजकाबद्दल सुद्धा सांगितलेलं आहे. तर सुरुवातीला या सर्व गोष्टी सांगितल्या. आणि मग जसा जसा जो जुना करार आहे तो जवळ जवळ येत गेला, जसं जसं तो पूर्ण होत गेला, तसा तसा त्याचं
जे काय म्हणतो ना ते चित्र अगदी आपण म्हणतो ना की अगदी प्रखर, अगदी स्पष्ट स्पष्ट आणि स्पष्ट होत गेलं. पण तरी सुद्धा जे थोडं राहिलेलं आहे, जे काही आपल्याला थोडंसं काय म्हणू शकतो आपण त्याला, जे धुरकट किंवा जे आपल्याला अस्पष्ट दिसत होतं, ते अगदी स्पष्ट नवीन करारामध्ये आपल्याला ते चित्र पाहायला भेटतं. तर प्रगतशील प्रगतीकरण आहे, ते आपल्याला त्याच्याबद्दल आठवण करून देतं. आणि विशेष करून पुढे काय सांगितलेलं आहे, की तो ह्या काळाच्या शेवटी आपल्या पुत्राद्वारे बोललेला आहे. तर बघ, संदेष्ट्यांद्वारे तो बोलला प्राचीन काळी. आता ह्या काळाच्या शेवटी पुत्राद्वारे तो कसा बोललेला आहे? तर प्रेषितांनी ख्रिस्ताचं जीवन, मृत्यू, पुनरुत्थान इत्यादीचा नवीन करारामध्ये उलगडा केलेला. उदाहरणार्थ, पहिले जे चार शुभवर्तमान आहेत तिथं आपल्याला ख्रिस्ताचा जन्म आणि त्याचं येणं, त्याचं जगणं, त्याचा मृत्यू, पुनरुत्थान, त्याचं पूर्ण जीवन चरित्र पाहायला भेटतं. आणि आपल्याला पुढे जी जी पत्र आहे त्याच्यामध्ये पुन्हा त्याने केलेलं अद्भुत कार्य आणि त्यानुसार आपण कसं जगावं. आणि मग सरते शेवटी प्रगटीकरणामध्ये पुन्हा तो गौरविला गेलेला ख्रिस्त महान वैभवाने येणार आहे आणि तो आता राज्य करत आहे. ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत ख्रिस्ताबद्दल आहे. आणि अशा प्रकारे जेव्हा आपण पवित्र शास्त्र उघडतो तेव्हा आपल्याला ख्रिस्तच समोर दिसतो. कारण सरते शेवटी जुना करार त्या ख्रिस्ताची वाट दाखवत होता आणि नवीन करार दाखवत होता की तो आला, त्याने ते कार्य पूर्ण केलेलं आहे. तो पित्याच्या उजवीकडे बसलेला आहे आणि तो पुन्हा येणार आहे. तर तो ह्या काळाच्या शेवटी पुत्राच्या द्वारे बोललेला आहे, हे आपल्याला त्याबद्दल आठवण करून देतं. आता ज्यावेळेस आपण देवाच्या प्रगटीकरणाबद्दल विचार करतो, तर देवाने नेमकं काय प्रगट केलेलं आहे? तर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे देवाचं अस्तित्व, त्याचा स्वभाव, नैतिक नियम त्याने प्रगट केले. उदाहरणार्थ जर तुम्ही पवित्र शास्त्र बारकाईने वाचता तर तुम्हाला सगळ्यात अगोदर काय समजतं? उत्पत्ती 1 आणि 1, उत्पत्तीचं पुस्तक उघडल्या उघडल्या आधी अध्याय 1 आणि वचन 1 तुमच्या समोर आहे. त्यावेळेस काय? प्रारंभी देव. काय येतं आपल्या समोर? देव नाही का? कोण आहे? जेव्हा सृष्टी नव्हती, जेव्हा काहीच नव्हतं, तेव्हा कोण होता? तिथं देव आहे सार्वकालिकतेमध्ये. तिथं स्वअस्तित्व असणारा देव आहे. मग तो देव कोण आहे? तिथं अनेक वचनी रीतीने तिथं नाव वापरण्यात आलेलं आहे. एलोही म्हणजेच कोण? हा त्रैक्य देव सार्वकालिकतेमध्ये आहे. मग त्याचा स्वभाव आपल्याला अगदी उत्पत्तीच्या पुस्तकामध्येच पाहायला भेटतो, की तो स्वअस्तित्व असणारा देव आहे. एवढंच नाही, तो निर्माण करता देव आहे. बरोबर. आणि पुढे जाऊन अध्याय 3 मध्ये तो तारणारा देव आहे. एवढंच नाही, तर तो नैतिक नियम सुद्धा देणारा देव आहे. ज्यावेळेस तो आदामाशी बोलतो सुरुवातीलाच, तर तिथं जे आज्ञा पालनाचं जे मागणी आहे, त्यातून आपल्याला पाहायला भेटतं की आदामाने देवासाठी जगायला पाहिजे, त्याच्यावर विसंबून राहायला पाहिजे. तर तिथंच तो पडलेला आपल्याला दिसतो. पण तरी सुद्धा देव ज्यावेळेस अभिवचन देतो की स्त्रीचं संतान येणार आहे, तर त्याद्वारे शेवटी ते जे नियम आहेत तो देव तो पूर्ण करेल. देव आणि परिपूर्ण मानव या नाते नैतिक नियम का दिलेले मनुष्यासाठी? कारण मनुष्य नैतिक रीतीने पडलेला आहे. तो देवासमोर उभं राहू शकत नाही. ही नियमावली आपल्याला कशाची आठवण करून देते की देव पवित्र आहे. नियमशास्त्र जे देण्यात आलं मोशेद्वारे इस्रायल लोकांना, ते नियमशास्त्र तारणासाठी दिलेलं नव्हतं. आणि रोमकरास पत्रामध्ये पाऊल अगदी स्पष्ट करतो नाही का, की ते कशासाठी दिलेलं होतं? तो म्हणे की मला नाही नियमशास्त्र विरहित पाप काय हे कळालंच नसतं म्हणे. नियमशास्त्रामुळे मला कळालं की खून करू नको. खून करणं हे पाप आहे. कारण नियमशास्त्र हे माझा आरसा आहे म्हणे. ते देवाची पवित्रता दाखवितं. दुसरीकडे ते मी किती घाण आहे ते मला दाखवितं. आणि तिसरी गोष्ट म्हणजे येणारा जो तारणारा आहे, मला तारणाऱ्याची किती गरज आहे हे ते दाखवितं. बरोबर. तर एक तर देवाचं अस्तित्व, देवाचा स्वभाव, त्याचे नैतिक नियम त्याने प्रगट केलेले आहे. त्यानंतर आपल्याला पाहायला भेटतं की निर्मिती आणि निसर्गामध्ये त्याने स्वतःचं गौरव प्रगट केलेलं आहे. आणि मग शेवटी ईश्वरीय जे नियोजन आहे त्यामध्ये मग विशेष करून त्याचं
त्याचं अद्भुत ज्ञान आणि सामर्थ्य त्याने प्रगट केलेलं आहे. उदाहरणार्थ, हे जे मुक्तीचं कार्य देवाने कसं सिद्धीस नेलेलं आहे. कारण ज्यावेळेस आपण गलतीकारास पत्रामध्ये येतो आणि तिथे सांगितले काळाची पूर्णता झाली, तेव्हा देवाने आपल्या पुत्राला पाठविलं. तो स्त्रीद्वारे जन्मलेला आणि नियमशास्त्राधीन असा जन्मलेला होता. आता हे एकच वचन आहे. जर हे एकच वचन जर तुम्हाला समजायचं आहे, तर तुम्हाला पूर्ण पवित्र शास्त्राकडून जावं लागेल. कारण काळाची पूर्णता झाली. मग काय, कोणता काळ होता आणि कशासाठी देव थांबलेला आहे? तर मग अगदी उत्पत्तीपासून ज्यावेळेस तुम्ही सुरुवात करता अभ्यासाला आणि मग तुम्हाला हळूहळू त्याची लिंक लागते की नेमकं काय आहे. हो, तर या संतानासाठी देवाने प्रत्येक काळामध्ये मार्ग तयार केलेला आहे. जरी जलप्रलयाने देवाने सृष्टीचा नाश केला, तरी देवाने नोहाचं कुटुंब राखलं आणि त्याच्या कुटुंबामधून त्याने ते जो अभिवचन दिलेलं आहे स्त्रीचं संतानाचं, ते अभिवचन त्याने पुढं नेलेलं आहे. अब्राहमाला आपल्याला पाहायला भेटतं दिलेली अभिवचनं, त्यामध्ये त्या स्त्रीच्या संतानाबद्दल अभिवचनं होती. शेवटी उत्पत्तीच्या पुस्तकाच्या शेवटच्या अध्यायामध्ये ज्यावेळेस याकोब त्याच्या पुत्रांना आशीर्वाद देतो, तिथं सुद्धा आपल्याला पाहायला भेटतं की यहुदाबद्दल बोलत असताना तो म्हणतो की हे राजवेत्र तुला देण्यात आलेलं आहे. तू यहुदा, तू सिंहाचा छावा आहेस म्हटलेला आहे. आणि हे जे राजवेत्र आहे ज्याचं आहे तो येईपर्यंत हे तुझ्यापासून काढून घेतलं जाणार नाहीये. तर उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये त्याची झलक दिली. निर्गमच्या पुस्तकामध्ये सुद्धा ते सांगितलेलं आहे की पहा, तो संतान जो आहे तो आपल्या लोकांना सोडवणारा असणार आहे. आणि पहा, तो त्यासाठी किंमत चुकवणार आहे. आणि म्हणूनच वल्हांडणाचा पशु आपल्याला निर्गमच्या पुस्तकामध्ये पाहायला भेटतं. बरोबर. लेवीचं पुस्तक सांगतं रक्त ओतल्याशिवाय पापांची क्षमा नाहीये. अर्पणांबद्दल आपल्याला ते शिकवत आहे. अनुवादामध्ये सुद्धा त्याच्याच बद्दल सांगितलेलं आहे. संदेष्टांची झलक आपल्याला पाहायला भेटते. याजकांबद्दल पाहायला भेटतं. राजे अनेक होऊन गेले. हे प्रत्येक गोष्ट त्याच्याकडे बोट दाखवित होती. आणि मग काळाची पूर्णता झाली म्हटलेलं आहे. तर देवाने त्याची अद्भुत जी सार्वकालिक योजना होती, ती त्याने पूर्ण केलेली आहे. त्यासाठी ख्रिस्त आला या भूतलावर, नाही का? आणि आपल्याला पाहायला भेटतं की तो देहधारी झाला आणि आपल्या बदली त्याने सर्व ते आज्ञापालन पूर्ण केलेलं आहे. आणि त्याने त्या वधस्तंभावर आपला प्राण दिलेला आहे. आणि आपल्याला पाहायला भेटतं तिसऱ्या दिवशी तो पुन्हा उठलेला आहे. आज तो पित्याच्या उजवीकडे बसलेला आहे. त्या ख्रिस्तामध्ये ही जी सार्वकालिक योजना होती देवाची, ती पूर्ण करण्यात आलेली, पूर्ण झालेली आहे. आणि अंतिम पूर्णता ख्रिस्ताच्या दुसऱ्या आगमन समय होणार आहे. मग प्रत्येक गोष्ट त्या येणाऱ्या राजासाठी, त्या ख्रिस्तासाठी तयारी दाखवणारी होती. मग जुन्या काळातील निवास मंडप पहा, तो निवास मंडप सुद्धा त्या खऱ्या निवास मंडपाची वाट दाखवत होता की जो मनुष्यामध्ये वस्ती करेल. म्हणूनच त्याच लक्षात ठेवून योहान म्हणतो की शब्द देही झाला म्हटले, त्याने आम्हामध्ये वस्ती केलेली आहे म्हटलेलं आहे. बरोबर. मग ते दाविदाचा पुत्र, अब्रामाचा पुत्र, मग या मतेमध्ये सांगितलं की हा तोच आहे जो दाविदाचा आणि अब्रामाचा पुत्र आहे. आणि तो कोण आहे? प्रभू येशू ख्रिस्त आहे. तर वारंवार अशा प्रकारे देवाने स्वतःला प्रगट केलेला आहे. ज्यावेळेस आपण प्रगटीकरणाबद्दल पाहतो, तर मग त्याचा काळ काय आहे? सगळ्यात अगोदर आपण जुन्या कराराबद्दल शिकूया. पूर्वजांचा काळ, नाही का, जिथं देवाने स्वतःला थिओफेनी म्हणजेच काय, स्वतःचं प्रगटीकरण त्याने वेगवेगळ्या प्रकारे केलेलं आहे. उदाहरणार्थ परमेश्वराचा दूत म्हणून आपल्याला तिथं पाहायला भेटतं प्रगटीकरण त्याचं. त्यानंतर आपल्याला अम, त्याचं काय म्हणू शकतो आपण, त्याची वाणी ऐकणं, त्याबद्दल आपण शिकतो. त्यानंतर दृष्टांत आणि स्वप्न, आणि तशाच प्रकारे मोशेच्या काळामध्ये सुद्धा आपल्याला शिकायला भेटतं. त्यानंतर आपण यहोशवा ते रूत या पुस्तकांकडे येतो. तर तिथं मात्र आपल्याला पाहायला भेटतात तोपर्यंत नियमशास्त्र आलेलं होतं. आणि आता ते नियमशास्त्र इस्रायलसाठी अधिकार झालेला होता. आणि जणू काय त्यातूनच देव त्यांच्या हृदयाचा ठावा घेत होता. संदेश त्यांच्या काळामध्ये मग देवाने अद्भुत रीतीने
संदेश त्यांचा उपयोग केलेला आहे. आणि विशेष करून मग देव दाविदासोबत बोलला, सलमोनासोबत बोलला, नाथानासोबत बोललेला आहे. आणि मग नंतर आपल्याला पाहायला भेटतं शलोमोन राजाच्या मृत्यूनंतर इस्रायल जे एक राज्य होतं ते दुभागलं गेलं नाही का. आणि मग त्या काळामध्ये सुद्धा देवाने अनेक संदेष्टांना उभं केलेलं आहे. त्यावेळी सुद्धा त्या संदेष्टांद्वारे देव बोललेला आहे. उदाहरणार्थ देव अहिया, शमाया, एलिया सोबत बोलला. आणि नंतर ख्रिस्तपूर्व 9वे आणि 6वे शतक त्यावेळी आपल्याला पाहायला भेटतं की देव जो आहे दृष्टांताद्वारे बोलला आणि संदेष्ट्यांनी त्याचं लिखाण केलेलं आहे. तर आपण पाहतो की जे काही लिखाण करून ठेवलं जायचं ते सर्व कराराचं लेख म्हणून किंवा राजाचं नियमशास्त्र म्हणून स्वीकारलं जायचं. आणि मग पुढच्या संदेश त्यांनी त्याला देवाचं वचन म्हणून काय केलेलं आहे, मान्यता दिलेली आहे. त्यानंतर जुन्या करारानंतर आपण येतो जो मध्यातला जो काळ आहे त्याला ब्लॅकआउट वर्ष म्हणतात, शांत काळ म्हणतात. आता दोन प्रकारे पवित्र शास्त्राबद्दल विचार करत असताना दोन ठिकाणी आपल्याला हा 400 वर्षाचा काळ पाहायला भेटतो. एक तर उत्पत्ती ते निर्गम या पुस्तकामध्ये, आणि मग शेवटी मलाकी ते मत्तई म्हणजे जुना करार आणि नवीन करारामध्ये. तर ज्यावेळेस आपण उत्पत्ती 15 आणि 13 पाहतो तर तिथं अब्रामाला देवाने अगोदरच सांगितलेलं आहे की तुझं जे वंश आहे ते 400 वर्ष त्या दास्यत्वात जाणार आहेत नाही का. आणि मग नंतर मी त्यांना बाहेर काढील म्हटलेलं आहे नाही का. तर नक्कीच त्या ठिकाणी त्या दास्यत्वामध्ये जाणं, त्या परकीय देशामध्ये मी त्यांना पाठवणार आहे म्हटलेलं आहे. तर नक्कीच मग त्याचा जो टप्पा आहे त्या घटनेचा तर आपल्याला माहिती आहे. कशा प्रकारे उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये पाहायला भेटतं की योसेफ मिसरला जातो आणि नंतर त्याच्या मागं मागं इस्रायल लोक पण तिथं जातात आणि मग तिथं गोशन प्रांतामध्ये ते स्थिर होतात. आणि मग नंतरच्या काळामध्ये निर्गममध्ये आपण पाहतो की तिथं भयंकर दास्य सुरू होतं. ते दास्य दाखवलेलं आहे. आणि मग तिथून पुढं पुन्हा देव जो आहे त्याच्या अभिवचनाचं स्मरण करतो, मोशेला उभं करतो आणि तो म्हणतो की आता मी माझ्या लोकांचा आक्रोश ऐकलेला आहे. तिथं जो कालखंड आहे तो जवळजवळ 400 वर्षाचा काळ आहे. अब्रामाला दिलेलं अभिवचन तेव्हापासून तर निर्गममधील घटनांमधील जो काळ आहे. तर आपल्याला पाहायला भेटतं की याला सुद्धा कधी कधी शांत काळ किंवा ब्लॅकआउट जी वर्ष आहे अशा प्रकारे म्हटलं जातं नाही का. किंवा याला आपण प्रतीक्षेचा काळ म्हणू शकतो. कारण ही पूर्ण शांततेचा काळ नव्हता, कारण देव बोलत होता. पण वचनाची जी पूर्ती आहे ती हळूहळू होताना आपल्याला दिसते नाही का. तर पुढे आपण आणखी येतो. तर ब्लॅकआउट जे वर्ष आहे त्याला 400 वर्षाचा जो काळ आहे शांततेचा, तो आपल्याला मग जुना करार ते नवीन करार यामधील सुद्धा काळ दाखवणार आहे. आणि त्याला इंटरटेस्टामेंटल पिरियड म्हणतात नाही का, ज्याबद्दल आपण जुन्या कराराचं सर्वेक्षण पाहत असताना शेवटी आपण ते शिकलेलं आहे नाही का. जे त्या क्लासला होते त्यांना त्या गोष्टी माहीत आहे. त्या काळामध्ये देवाने काय केलं, देव शांत नव्हता त्या काळामध्ये सुद्धा नाही का. कारण देवाने सर्व वेळ नियुक्त केलेली आहे. जरी आपल्याला असं वाटतं की अरे इथं काही काळ जो आहे, इथं काही चमत्कार, इथं काही देव बोलताना दिसत नाहीये आणि सगळं शांत आहे, आता स्थिर आहे, कुठंच काही त्या घटनेचा उल्लेख सुद्धा पाहायला भेटत नाही. परंतु लक्षात घ्या देवाच्या प्रेलेकरांनो, त्याचं कार्य थांबलेलं नाही. आणि नक्कीच आपण पाहतो की तिथं जरी आपल्याला काही असं तिथलं जे प्रगटीकरण आहे ते पवित्र शास्त्रामध्ये आपल्याला पाहायला भेटलं नाही, तरी पण आपल्याला पाहायला भेटतं की तिथं राजकीय उलथापालथ झाली. आणि तिथं देवाचं अद्भुत कार्य आपण पाहतो की जसं देवाने आश्शूर उभं केलं, मग आश्शूरावर देवाने बाबेलाला उभं केलेलं आहे. आणि बाबेलानंतर मग आपण पाहतो मेदी पर्शिया या राष्ट्राला देवाने उभं केलं त्यांच्या विरुद्ध. आणि त्यांचाच एक राजा कोरेश होता, त्याच्या अधिपत्याखाली देवाने जे 70 वर्ष बंदिवासामध्ये गेलेलं यहुदा राष्ट्र होतं, त्यांना परत बाहेर सोडण्याचा आदेश दिलेला आहे. नंतर मग ग्रीसचं राज्य आलं, अलेक्झांडर द ग्रेट, त्याचं त्याचं राज्य आलेलं आहे. आणि मग त्यावेळी आपण पाहतो की सर्वत्र जी भाषा आहे जणू काय ग्रीक ही बोली भाषा झाली नंतर. आणि नंतर सगळ्यात शेवटी मग रोमचं राज्य आलेलं आहे. आणि आणि मग आपल्याला पाहायला भेटतं की ह्या सर्व ज्या घडामोडी आहेत, या सर्व गोष्टी ज्या आहेत आपल्याला तिथं पाहायला भेटतात, जिथं देव शांत बसलेलं नाही, त्याचं कार्य
आपल्याला पूर्ण पाहायला भेटतं. आता जी 400 वर्षाचा काळ आहे, जुना करार नवीन करारामध्ये त्यामध्ये घडलेल्या ज्या घटना आहेत ते काय बरं? सगळ्यात अगोदर तर जो इब्री जुना करार होता, कारण ग्रीकचं साम्राज्य तिथं आलेलं होतं, त्यामुळं ग्रीक भाषा सर्वत्र झालेली होती. नंतर रोमी साम्राज्याने त्यांच्यावर विजय मिळवलेला आहे. आणि आता इब्री जी भाषा होती कुठंतरी ती लोप पावत चाललेली आहे. लोकांना त्याच्याबद्दल एवढी समज राहिलेली नव्हती पुष्कळ अंशाने. आणि म्हणूनच सेप्टुजेंट म्हणजे त्या 70 किंवा 72 जे विद्वान होते यहुदी, त्यांनी इब्री जे शास्त्र आहे त्याचं ग्रीकमध्ये भाषांतर केले ह्याच काळामध्ये. आणि मग पुढे आपण पाहतो की त्या ठिकाणी अ, एक भयंकर असा संघर्ष झालेला आहे. एक कुटुंब उठलेलं आहे, त्याला मक्काबी कुटुंब म्हटलेलं आहे. आणि तो संघर्ष अद्भुत रीतीने देवाने त्याचा उपयोग केला, कारण त्या ठिकाणी तो जो सम्राट होता त्याने सर्व जे यहुदी अ, जे कार्य होतं त्यावर पूर्णपणे आक्रमण केलेलं होतं. आणि अनेक देवाच्या लेकरांना तिथं छळाला सामोरे जावं लागलेलं आहे. मग अशा वेळी देवाने या कुटुंबाचा उपयोग केलेला आहे. आणि मग पुढे धार्मिक गट उदयास आले त्याच काळामध्ये. मग अ, परुशी, सदुकी, नाही का? आणि मग असे जे एसेनी आणि असे जे विविध जे गट आहेत, जे धार्मिक म्हणवणारे, कट्टरपंथी म्हणवणारे, नाही का? ते लोक याच काळामध्ये उदयास आलेले आहेत. त्यानंतर आपण पाहतो की सुवार्तेचा पण प्रसार होत गेलेला आहे. आणि अशा रोमी साम्राज्यामध्ये ख्रिस्ताचं येणं आपण पाहतो. त्यानंतर आपण पाहतो की ज्यावेळेस आपण नवीन करारामध्ये येतो त्या 400 वर्षाच्या काळानंतर देवाने स्वतःच प्रगटीकरण कसं दिलेलं. मग सगळ्यात सुरुवातीला मरियाला देवदूताद्वारे बोलणं. मरिया, योसेफ, अलिशिबा, जखर्या, हन्ना यांच्याशी देव बोलताना दिसत आहे देवदूताद्वारे. पुढे दृष्टांत आणि प्रगटीकरणाद्वारे संदेश व प्रेषित यांच्याशी देव बोलताना आपल्याला दिसतो नवीन करारामध्ये. आणि मग ज्यावेळेस आपण या प्रगटीकरणाबद्दल विचार करतो, तर हे जे प्रगटीकरण आहे, मग सगळ्यात अगोदर दोन प्रकारे आपण त्याकडे पाहतो. सगळ्यात पहिलं म्हणजे सर्वसाधारण प्रगटीकरण. बरं, आता याला सर्वसाधारण प्रगटीकरण का म्हटलेलं आहे? कारण हे सतत चालू असणारं प्रगटीकरण आहे, हे थांबलेलं नाही. दुसरी गोष्ट, हे शब्दहीन आहे. तिसरी गोष्ट, हे विश्वव्यापी आहे. आणि चौथी गोष्ट, हे तारणासाठी नाही. तर मग हे सर्वसाधारण प्रगटीकरण म्हणजे काय बरं? जिथं देव निर्मितीद्वारे स्वतःला प्रगट करतो. उदाहरणार्थ स्तोत्र 19 वचन 1 ते 4 मध्ये जर तुम्ही पाहिलं, तर तिथं तुम्हाला शिकायला भेटेल आकाश देवाचा महिमा वर्णित, नाही का? अंतरिक्ष त्याची हस्तकृती दर्शवित, दिवस दिवसाशी संवाद करतो, रात्र रात्रीला ज्ञान प्रगट करते. वाचा नाही, शब्द नाही, त्यांची वाणी ऐकू येत नाही, तरी त्यांचा स्वर सर्व पृथ्वी आक्रमितो. त्यांचे शब्द दिगंतरी पोहोचतात. सूर्यासाठी आकाशात त्याने मंडप घातला आहे. पाहिलं? अ, ही जी निर्मिती आहे नक्कीच देवाला प्रगट करते, नाही का? पण ती आपल्याला तारण्यासाठी समर्थ नाही, कारण झाड आपल्याला त्या तारणाऱ्याबद्दल नाही सांगणार, बरोबर? किंवा तुम्ही निर्मितीबद्दल कोणतीही निर्मितीकडे पहा, ते आपल्याला तारणाबद्दल नाही सांगत, कारण ती फक्त आपण आपल्या डोळ्यांनी पाहतो. आणि त्याचा आनंद आपण घेतो की किती महान तो निर्माण करता देव आहे. तो किती अद्भुत आहे. त्याचं सार्वभौमत्व, त्याचा अधिकार, आणि त्याचं सर्व सामर्थ्य पण, त्याचं 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 सुज्ञान, नाही का? आपल्याला त्यातून शिकायला भेटतं. मग पुढे आणखी एक प्रगटीकरण, ते म्हणजे काय? विशेष तारंदायी प्रगटीकरण त्याला म्हटलेलं आहे. आणि ते म्हणजे पवित्र शास्त्र. पवित्र शास्त्र हे विशेष तारंदायी प्रगटीकरण आहे. दुसरे तिमोथी 3:15 आणि 16 मध्ये जर तुम्ही पाहिलं, तर तिथं अगदी स्पष्ट रीतीने आपल्याला पाहायला भेटतं की पाऊल जो आहे तो तिमोथ्याला बोलत आहे. त्याला याची आठवण तो करून देत आहे की तू ते बालपणापासून शिकलेला आहेस. तुला बालपणापासून त्याची माहिती आहे. आणि कुणापासून तो शिकला होता? पहिल्या अध्यायामध्ये आपल्याला पाहायला भेटतं त्याची आई आणि त्याच्या आजीने त्याला शिकवलेलं आहे. आणि तो म्हणतो की ते योग्य वेळी तुला ख्रिस्त येशूमधील विश्वासाच्या द्वारे तुला तारणासाठी ज्ञानी करायला समर्थ आहे.
बरोबर. कारण हे देवाचं तारणदायी प्रगटीकरण आहे. कारण हे देवाच्या मुखातील शब्द आहे. कारण तिथं अ, आपल्याला आपल्या विश्वासाबद्दल शिकायला भेटतं. जिथं आपल्याला ख्रिस्ताच्या परिपूर्ण कार्याबद्दल पाहायला भेटतं. त्यानंतर ख्रिस्त स्वतः ते देवाचं तारणदायी प्रगटीकरण आहे. कारण योहान 1:14 मध्ये काय सांगितलं? शब्द देही झाला. त्याने आमच्यामध्ये वस्ती केली आणि आम्ही त्याचा गौरव पाहिला नाही का? तो पित्यापासून आलेल्या एकुलत्या एकाचं गौरव असावं, असा अनुग्रह व सत्य आणि परिपूर्ण होता. देवाला कोणी कधीच पाहिलं नाही. जो एकुलता एक जन्मलेला पुत्र देवपित्याच्या उराशी असतो, त्याने त्याला प्रगट केलेला आहे. तर तो ख्रिस्त तारणदायी प्रगटीकरण आहे नाही का? कारण ख्रिस्ताने त्या देवाला प्रगट केलं, पित्याला प्रगट केलं. ख्रिस्तामध्ये आपण देवाला पाहतो. तर ज्यावेळेस आपण प्रगटीकरणाबद्दल पाहतो, तर एक सर्वसाधारण प्रगटीकरण आपण पाहिलं. त्यानंतर विशेष तारणदायी प्रगटीकरण जिथं आपल्याला आपली आपली दयनीय अवस्था पाहायला भेटते नाही का? कारण पवित्र शास्त्र आपल्याला आपल्याला आपली स्वतःची स्थिती दाखवितं. आपल्याला तारणाऱ्याची गरज दाखवितो. आपण आपण मृत आहोत. आपण देवासमोर कधीच उभं राहू शकत नाही नाही का? आणि आपल्याला खऱ्या तारणाऱ्याची गरज आहे. आणि मग तो तारणारा कोण आहे ते आपल्याला दाखवितं. आणि खऱ्या रीतीने त्या ख्रिस्ताचं परिपूर्ण कार्य त्याच्यावर विसंबून राहिलं ते आपल्याला शिकवितं. आता ज्यावेळेस आपण देवाच्या वचनाबद्दल पाहतो तर याला विशेष तारणदायी प्रगटीकरण का म्हटलेलं आहे? कारण हे प्रगटीकरण जे आहे हे विशेष तारणदायी आहे, कारण हे ईश्वर प्रेरित आहे. दुसरे तिमोथी 3:16 काय सांगतं? प्रत्येक परमेश्वर प्रेरित शास्त्रलेख म्हटलेला आहे. आता प्रत्येक परमेश्वर प्रेरित शास्त्रलेख ज्यावेळेस आपण या या ओळीकडे जर बारकाईने पाहिलं, प्रत्येक परमेश्वर प्रेरित शास्त्रलेख, जर तुम्ही शब्दशः हे वाक्य घेतलं, तर मग याचा अर्थ असा होऊ शकतो, की मग याचा अर्थ प्रत्येक परमेश्वर प्रेरित शास्त्रलेख म्हणजे काही शास्त्रलेख जे आहे ते परमेश्वर प्रेरित आहे आणि काही परमेश्वर प्रेरित नाही. अ, अशा प्रकारे पुष्कळदा याचा अर्थ होऊ शकतो आपल्या मराठी बायबलमध्ये. जी लाईन तिथे दिलेली आहे नाही का, प्रत्येक परमेश्वर प्रेरित शास्त्रलेख हा व्याकरण दृष्ट्या ही जी लाईन आहे, ही जी ओळ आहे, हे जे वाक्य आहे ते योग्य नाही. कारण मग याचा अर्थ काही शास्त्रलेख प्रेरित आहे तर काही शास्त्रलेख प्रेरित नाही असं त्याचा अर्थ होऊ शकतो. परंतु जर तुम्ही ग्रीक भाषेनुसार जर तुम्ही पाहिलं आणि मूळ भाषेमध्ये जर तुम्ही त्याचा अभ्यास केला तर तिथं अशा प्रकारचं वाक्य आहे: प्रत्येक शास्त्रलेख ईश्वर प्रेरित आहे. प्रत्येक शास्त्रलेख काय आहे? ईश्वर प्रेरित आहे. म्हणून उदाहरणार्थ रोमकरास पत्र 7 अध्याय वचन 12 पहा: तरी पण नियमशास्त्र पवित्र आहे आणि आज्ञा पवित्र आहे, यथान्याय व उत्तम आहे. पाहिलं? नियमशास्त्र आणि आज्ञा दोन्ही बद्दल बोललेलं आहे. त्यानंतर पहिले दुसरे करीन 10:10 मध्ये, कारण ते म्हणतात त्याची पत्रे वजनदार व जोरदार आहेत, परंतु त्याची शरीरयष्टी दुर्बळ व त्याचे भाषण टाकाऊ आहे. का बरं वजनदार आणि जोरदार आहे त्याची पत्र? कारण ती पत्र देवाच्या प्रेरणेने आलेली आहेत. पवित्र शास्त्र हे देवाच्या वचनांचं ते प्रगटीकरण आहे त्याची. आणि प्रेरणा हे त्या प्रगटीकरणाचं साधन आहे नाही का? जी वचनं मुळात प्रगट झालेली व नमूद केलेली आहे त्यानुसार प्रत्येक शास्त्रलेख ईश्वर प्रेरित आहे नाही का? आणि म्हणूनच संपूर्ण पवित्र शास्त्र कसं आहे? ते अचूक आहे. कारण पवित्र शास्त्रामध्ये पुष्कळ आणि प्रत्येक वेळी आपल्याला हे पाहायला भेटतं की प्रभू परमेश्वर म्हणतो, देव बोलला आहे, देव त्याला म्हणाला. यावरून आपल्याला कळतं की प्रत्येक भाग, प्रत्येक वचन व संपूर्ण शास्त्र काय आहे? ईश्वर प्रेरित आहे. बरोबर. मग ते 4:4 आपल्याला त्याबद्दलच शिकवितं. ज्यावेळेस सैतानाला विरोध करत असताना प्रभूने या वचनाचा उच्चार केलेल्या अनुवादामधून घेतलेले वचन आहे. तो म्हणतो की मनुष्य केवळ भाकरीने नव्हे तर परमेश्वराच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक वचनाने जगेल म्हटलेलं आहे. कशाने? प्रत्येक वचनाने जगेल म्हटलेलं आहे. तर नक्कीच अद्भुत हे वचन आहे. आणि ख्रिस्ताने सुद्धा या देवाच्या वचनाला सन्मान दिलेला आहे आणि म्हणून त्याच्या दृष्टिकोनापेक्षा इतर कोणाचाही दृष्टिकोन महत्वाचा नाही. म्हणून कारण ख्रिस्त बोलला ते स्थापित झालेलं आहे. ख्रिस्त बोलला आणि ते निश्चित झालेलं आहे.
आणि म्हणून ख्रिस्ताचा जो पवित्र शास्त्राबद्दलचा दृष्टिकोन होता तो अतिउच्च होता. आणि म्हणून आपला सुद्धा जो दृष्टिकोन आहे देवाच्या वचनाबद्दल तो उच्च असावा, नाही का, खालच्या पातळीचा तो असू नये. कारण ख्रिस्ताने पवित्र शास्त्राला अति महत्त्व दिलेलं आहे. आणि म्हणून आपण सुद्धा तेवढंच महत्त्व द्यायला पाहिजे देवाच्या वचनाला. कारण मग ते 5:17-18 मध्ये ख्रिस्त काय होतं, नियमशास्त्र किंवा संदेश त्यांचे ग्रंथ रद्द करण्यास मी आलो नाही, तर मी ते पूर्ण करायला आलेलो आहे, नाही का. आणि तो म्हणतो की आकाश व पृथ्वी हे नाहीशी होईपर्यंत सर्व काही पूर्ण झाल्याशिवाय नियमशास्त्रातील एकही काना किंवा मात्रा रद्द होणार नाही. अगदी लहानातील लहान तो डॉट सुद्धा सर्व पूर्ण होणार आहे. कारण देवाचं हे हे वचन आहे देवाचं. योहान 10:35 काय सांगितलेलं आहे, शास्त्रलेखाचं भंग होत नाही. ख्रिस्त स्वतः बोलत आहे. ज्यावेळेस प्रवेश ख्रिस्ताची परीक्षा झाली त्या अरण्यामध्ये, तिथं सुद्धा त्याने सैतानाला केवळ देवाच्या वचनाने त्याने त्याला फटकारलेलं आहे. कारण असा शास्त्रलेख काय म्हटलेला आहे. कारण ख्रिस्ताने लिखित वचनाला महत्त्व दिलेलं आहे. आणि म्हणूनच संपूर्ण शास्त्रलेख ईश्वर प्रेरित आहे. आणि हे जे विधान आहे, नाही का, हे आपल्याला देवाच्या वचनाची अधिकृतता दाखवते की अधिकारयुक्त आहे. म्हणून आपण मंडळी सोबत विचार करत असताना त्याच्याशी आपण इतर कशाचीच तुलना करू शकत नाही. मग आता अ, ज्यावेळेस आपण पवित्र शास्त्राबद्दल विचार करतो, नाही का, तर हे पवित्र शास्त्र देवाने दिलेलं अद्भुत प्रकटीकरण आहे. ते महान आहे आणि त्याच्याकडे पाहत असताना आपल्याला गांभीर्याने पाहणं गरजेचं आहे. त्याच्याकडे आपल्याला योग्य रीतीने लक्ष देणं गरजेचं आहे. योग्य तो सन्मान आपण त्याचं करणं गरजेचं आहे. कारण हे देवाचं वचन आहे. त्याच्या मुखातील ते शब्द आहे, नाही का. आणि देवाने आपल्यापर्यंत कसं ते राखून ठेवलेलं आहे. जर तुम्ही मंडळीचा इतिहास जर पाहिला, तर आपल्याला पाहायला भेटतं की हे भाषांतर करण्यासाठी अनेकांचे प्राण गेलेले आहेत, नाही का. सुरुवातीच्या काळामध्ये जॉन हस सारखे लोक ज्यांनी भाषांतर केलं, त्यामुळं त्यांना जाळून मारण्यात आलं, नाही का. अनेक प्रकारे देवाच्या लोकांना रक्तसाक्षी व्हावं लागलं. आणि आपल्याला पाहायला भेटतं अगदी त्या रक्ताच्या थेंबातून ही ही जी वचनं आहेत ते आपल्यापर्यंत आलेली आहेत. आणि म्हणून त्याचं गांभीर्य आपण ठेवावं. कारण ही वचनं आपल्या जीवनासाठी पुरेशी आहेत. या वचनाच्या पलीकडे आपण जाऊ नये. देवाचं वचन जे सांगत आहे तेच आपल्यासाठी सत्य आणि अंतिम आहे. आणि म्हणूनच अ, त्यावर आपण विसंबून राहावं. त्याचा आपण योग्य रीतीने अभ्यास करावा. त्याचं नियमित आपण मनन करावं. अ, आणि आणि आपण त्याप्रमाणे चालण्याचा प्रयत्न करावा. देवाच्या हाती आपण पडावं. आणि यासाठी नक्कीच देव त्याची कृपा पुरवितो. यासाठी नेहमीच देवाची वचनं समजण्यासाठी त्याने त्याची लेकरं ठेवलेली आहेत की जे योग्य रीतीने त्याचा उलगडा देऊ शकतील आपल्याला. आणि म्हणून आपण मंडळीमध्ये एकत्रित येत राहावं, नाही का. तिथं आपल्याला देवाच्या वचनाचा उलगडा ऐकायला भेटतो. बायबल स्टडी आहे, बायबल अभ्यास आहे, विविध प्रकारे आपण जिथं सेमिनार होतो पुष्कळदा जे सुशिक्षणावर आधारित आहे, तिथं आपण उपस्थित राहू शकतो अधिक देवाचं वचन समजून घेण्यासाठी. विविध माध्यमांद्वारे विविध रीतीने आपल्यासाठी ते उपलब्ध होत आहे. देवा मार्ग काढत आहे, नाही का. आणि म्हणून त्याचं मोल आपण समजून घेऊ. आणि देवाला हीच विनंती करू की प्रभू आम्हाला तुझं वचन अधिक अधिक गांभीर्याने समजण्यासाठी तो आम्हाला सहाय्य करा. आपण इथे थांबूया.